हातकणंगले तालुक्यातील साजणी इथल्या प्रगतशील शेतकरी चौगुले कुटुंबियांनी शेतीचं महत्त्व सांगत शेतकरी कुटुंबांची ओळख आपल्या मुलाच्या लग्न सोहळ्यातून करून दिली आहे। शेती केवळ व्यवसाय नसून तो एक जीवन प्रवास आहे, हे या लग्न सोहळ्यातून नागरिकांसमोर मांडण्यात आले। या लग्न सोहळ्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे। अखेर खणखणीत नाणं वाजलं। साजणीचे प्रगतशील शेतकरी आणि माजी सरपंच जंबूकुमार बापूसो चौगुले यांचे सुपुत्र श्रीधर चौगुले आणि प्रगतशील शेतकरी अशोक जंबू कोणिरे यांची कन्या अश्विनी कोणिरे यांचा विवाह सोहळा शेतकरी ब्रँडच्या भव्य स्वागतासह थाटात संपन्न झालाय। विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही कुटुंब प्रगतशील शेतकरी असून वर श्रीधर याला शेती आणि ट्रॅक्टर शेतीचं विशेष आकर्षण आहे। वधू अश्विनी हिचे वडील मोठे शेतकरी असून हा विवाह शेतकरी ब्रँड म्हणून समाजात एक नवीन संदेश घेऊन आलाय। शेतकरीही सन्मानानं थाटामाटात आणि आधुनिकतेनं जीवन जगू शकतो। विशेष म्हणजे वधूवरांची ग्रँड एंट्री ट्रॅक्टरवरून झाली असून या अनोख्या अंदाजात शेतकरी सन्मानाचा संदेश सर्वांसमोर ठेवण्यात आलाय। या विवाह सोहळ्याला माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कृषी उद्यानाचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील, नव महाराष्ट्र सहकारी सूत गिरणीचे चेअरमन राजू मगदूम, लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील साजणी, राजेश पाटील तळवणी, माजी सरपंच अनिल पाटील माणगाव, दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि इतर मान्यवर तसंच साजणी ग्रामपंचायत सदस्य, बाचणी विकास सोसायटीचे चेअरमन आणि संचालक, दत्त साखर कारखान्याचे विविध पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी हा केवळ व्यवसाय नसून अभिमानात ओळख आहे असा संदेश या विवाह सोहळ्याने दिलाय।